क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। हनुमान मंदिर ते ऋषी टेकडी पांदण रस्त्यावरून वाद चिघळला। रस्ता तुमच्या बापाचा आहे का म्हणत अश्लील शिवीगाळ, जीवे मारण्याच्या धमक्यांचा आरोप। वाईलिंगीतील 40 ग्रामस्थांचे तहसीलदार व पोलिसांकडे प्रतिबंधात्मक कारवाईसाठी निवेदन। दिग्रस तालुक्यातील वाईलिंगी येथे शासनाच्या मनरेगा योजनेतून तयार करण्यात आलेल्या हनुमान मंदिर ते ऋषी टेकडी पांदण रस्त्यावरून नव्याने वाद निर्माण झालाय। रस्त्याने ये जा करणाऱ्या गावकऱ्यांना अडवून अश्लील शिवीगाळ, दमदाटी आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप एका शेतकऱ्यावर करण्यात आलाय। या प्रकारामुळे गावातील शांतता, सुव्यवस्था आणि सामाजिक सलोखा धोक्यात आल्याचा आरोप करत सुमारे 40 ग्रामस्थांनी मंगळवारी तहसीलदार मयूर राऊत तसेच दिग्रस पोलीस ठाण्यात प्रतिबंधात्मक कारवाईची मागणी करणारे निवेदन सादर केले। ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनानुसार महाराष्ट्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत हनुमान मंदिर ते ऋषी टेकडीपर्यंत पांदण रस्त्याचे काम मंजूर होऊन पोलीस बंदोबस्तात पूर्ण करण्यात आलाय। हा रस्ता संबंधित शेतातून जात असल्याने परिसरातील शेतकरी व नागरिकांना दैनंदिन शेतीच्या कामासाठी याच मार्गाचा वापर करावा लागतो। मात्र निवेदनात करण्यात आलेल्या आरोपानुसार संबंधित शेतमालक प्रकाश हरसिंग पवार हे रस्त्यावरून जाणाऱ्या ग्रामस्थांना अडवून अश्लील व अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करतात। एवढेच नव्हे तर ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी त्यांच्या पतीबाबतही अपमानास्पद वक्तव्य करत पुन्हा या रस्त्याने आलात तर जीवे मारून टाकीन अशा स्वरूपाच्या धमक्या देत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केलाय। या प्रकारामुळे महिलांसह शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेकांनी रस्त्याने जाणे टाळण्यास सुरुवात केल्याचा दावा निवेदनात करण्यात आलाय। त्यामुळे भविष्यात कोणताही अनुचित प्रकार घडण्यापूर्वी संबंधित व्यक्तीवर फौजदारी प्रक्रिया संहितेसह अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली। या निवेदनावर सरपंच प्रियंका जाधव, निलेश जाधव, श्वेता जाधव, मंदा भगत, नूरसिंग राठोड, प्रल्हाद आडे, शेषराव चव्हाण, सुभाष पवार यांच्यासह सुमारे 40 ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत। प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून गावातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली। दरम्यान या प्रकरणातील सर्व आरोप हे ग्रामस्थांनी तहसीलदार व दिग्रस पोलीस ठाण्यात दिलेल्या लेखी निवेदनावर आधारित असून संबंधित व्यक्तीची बाजू समोर येणे तसेच प्रशासनाकडून चौकशी होणे अद्याप बाकी आहे। चौकशीनंतरच या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी अशोक जाधव, दिग्रस। नमस्कार, मी निलेश जाधव, राहणार वाईलिंगी। मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी गावात काम करतो। माझी पत्नी माझी सौ प्रियंका निलेश जाधव ती सरपंच आहे आणि गावातील काम असल्यामुळे आता कसं आहे, सरपंच मॅडमला मला सोबत घेऊन जाणं माझं काम आहे आणि ते तसे कर्तव्य बजावणं माझं काम आहे। त्याच्यामुळे आता गावामध्ये जे विकास कामं माननीय संजूभाऊ राठोड मृद व जलसंधारण मंत्री यांच्या विकास निधीमधून आपल्या पांदण रस्ता नरेगामधून मंजूर करण्यात आला होता। तो मी गावकऱ्यांसाठी आपण माहिती आहे का ग्रामपंचायत मार्फत करण्यात आला। आता त्या गोष्टीला विरोध होता। प्रकाश हरसिंग पवार राहणार तो खंडापूरचा होता, पण माहिती आहे का अशाच तो खोट्या तक्रारीमुळे त्याला मारून माहिती आहे का ते तिवरी प्लॉटला वास्तव्यास आलेला आहे। त्याने शेत घेतलेलं तर वाईलिंगीला त्याचा जर पूर्ण पार्श्वभूमी जर आपण बघून घेतली तर त्याची खोटे नाटे रिपोर्ट करायचे, कोणाजवळून पैसे उकळायचे, कोणाची खंडणी मागायची, हा त्याचा मुद्दा आहे। तर आपण माहिती आहे का त्याचं जो आपलं शासन निर्णयानुसार आपण तहसीलदार साहेब आणि ठाणेदार साहेब पांदण रस्ता करत्यावेळेस ते स्वतः उभे होते आणि तिथे माहिती आहे का तो पांदण रस्ता आज पूर्ण वास्तव्यात झालेला आहे। पण माहिती आहे का त्याचं असं म्हणणं आलेलं आहे की मला या पांदण रस्त्याची माझी शेती गेलेली आहे, मला 1 लाख रुपये मला पाहिजे, मला तो वारंवार खंडणी मागत आहे म्हणजे माझ्या पत्नीला। नाही तर माहिती आहे का तुला आणि तुझ्या पतीला आणि सरपंच मॅडमला असे जीवे मारण्याची धमकी देत आहे। त्याच्यानंतर संपूर्ण गाववाल्याला माहीत आहे, संपूर्ण गाव आलेला आहे इथे तुम्ही बघू शकता। संपूर्ण गाव वाईवासी इथे माहिती आहे का त्रस्त आहे त्याच्यामुळे। कारण कसं माहिती आहे का आता तो शेत आहे त्याच्यामुळे तो माहिती आहे का कोणाला मजुराला घेऊन जातो कामामध्ये, पण माहिती आहे का कोणाचा मोबदला देत नाही। पैसे मागायला गेले तर तो शिवीगाळ करतो, म्हणतो की मी तुझ्यावर रिपोर्ट करून टाकेल। तो दुसऱ्याला म्हणतो की तू माझ्या शेतामधून येऊ नको। कारण कसं माहिती आहे का ते पांदण रस्ता असल्यामुळे शेतमजूर शेतकरी ते तिथूनच रस्ता जातात, आपल्या गावातूनच जातात त्याच पांदण रस्त्याने। तर सगळ्यांना तो धमकवतो की मी तुझ्यावर रिपोर्ट करून टाकेल, तू माझं स्प्रिंकलर सेट चोरून नेला, तू माझं सोयाबीनचे पोते घेऊन गेला, असा गेला। त्याच्यामुळं माहिती आहे का संपूर्ण गाव वाईवासी असे त्रस्त आहेत। तर त्यामुळे आज पूर्ण वाईवासी इथं आलेले आहे आणि त्यामुळे माहिती आहे का कसं आम्ही एक ठाणेदार साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे आणि ठाणेदार साहेबांना दिल्यानंतर एक आम्ही पोलीस अधीक्षक आपल्या यवतमाळ आपल्याला देणार आहे। कारण त्याची कसं आहे संपूर्ण वाईवासी म्हणजे त्याच्या पूर्ण त्रस्त आहे। कारण की त्याचे खोटे नाटे आणि रिपोर्ट म्हणजे कसं आहे
सगळे वाईवासी जे आहे शेतमजूर आहे. त्यांचं उदरपोषण जे आहे काम करून माहीत आहे का मजुरी करून काम त्यांचं पोषण चालते. पण माहीत आहे का हा जो आहे एक गुंड प्रवृत्तीचा आहे आणि त्याच्या भावानं स्वतःच्याच भावाला म्हणजे शेतीसाठी कापून त्याला मारलेला आहे. गुंड प्रवृत्तीचा असल्यामुळे संपूर्ण गाववासी त्याला भीतात की उद्या तो काहीतरी करून टाकेल. म्हणून माहीत आहे का आज संपूर्ण गाववासी इथं निवेदन देण्यासाठी आलेले आहे ठाणेदार साहेबांना. तर त्याच्यासाठी आम्ही आलेलो आहे. महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा.